कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असून पलूस तालुक्यातील औदुंबर येथील श्री दत्त मंदिराच्या गर्भगृहात दुसऱ्यांदा पुराचे पाणी शिरले आहे। परंपरेनुसार श्री दत्त महाराजांच्या विमल पादुका आणि मूर्ती वरच्या देवघरात स्थलांतरित करण्यात आल्या। दत्त संप्रदायात हा सोहळा देव वर आले म्हणून ओळखला जातो। भाविकांसाठी सध्या वरच्या देवघरातून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। वाढत्या पाण्यामुळे नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। श्री गुरुदेव दत्त कृष्णा विष्णू तनुसाक्षात वेण्णादेव महेश्वरः असे महात्म्य असलेल्या कृष्णा नदीची पाणी पातळी 2-4 दिवस चालू झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे वाढलेली आहे। त्यामुळे आज औदुंबर येथे सकाळी 10:30 वाजता साधारणपणे कृष्णा नदीचे पाणी दत्त महाराजांच्या विमल पादुकांच्या वरती आज गेलेले आहे आणि दत्त महाराजांच्या कृष्णा गंगा भेटीचा अलौकिक सोहळा इथं पार पडलेला आहे। इथं थोड्या वेळापूर्वी हा जो कार्यक्रम झाला, यावेळी समस्त पुजारी, सर्व पुजारी तसेच ग्रामस्थ सर्व उपस्थित होते, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सर्वांनी इथं मंदिरामध्ये पादुकावरती पाणी गेल्यानंतर सर्वांनी कृष्णा नदीमध्ये स्नान करून त्यानंतर महाराजांची जी उत्सव मूर्ती आणि उत्सव मूर्तीच्या पादुका ज्या असतात त्या सर्व वरती जे जुनं देवघर म्हणून जे देवस्थानाचं आहे वास्तू त्यामध्ये स्थापन केली आहे आणि भक्तांची दर्शनाची सोय आणि मंदिरातले नित्योपचार, रोजची दैनंदिन उपासना वरती देवघरामध्ये मंदिरामध्ये सुरू असते। आता भक्त लोकांनी दर्शनासाठी जोपर्यंत मंदिरात पाणी आहे तर तिथं देवघरामध्ये यायचं आहे आणि मंदिरातील पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा उत्सव मूर्ती आणि पादुका पुन्हा पूर्ववत मंदिरामध्ये आणून सर्व उपचार सुरू होतील। श्री गुरुदेव दत्त। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सांगली।